नमस्कार सहकारी बंधू भगिनींनो. मी प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव. आज एका वेगळ्या विषयावर आपल्याशी संवाद साधायचा आहे. आपल्याकडचे काही मित्र उपोषण करतात. जरांगे पाटील, बच्चू कडू, आमचे हक्के आणि इतर अनेक लोक. हे उपोषण करणारी माणसं महत्वाची आहेत. ही माणसं समाजातलं शोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करतात. ही माणसं संविधान आणि लोकशाहीच्या मार्गाने जाणारे हट्टी माणसं आहेत. ही ध्येयवादी माणसं आहेत. पण ती ज्या पद्धतीनं उपोषण करतात त्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्राचे आणि देशाचे महत्वाचे लोक आहात. तेव्हा स्वतःचं जीवन पणाला लावू नका. आपण उपोषण करतो तो प्रश्न सोडवण्यासाठी, स्वतःला त्रास घेण्यासाठी नाही, हे लक्षात ठेवा. आणि आपल्या उपोषणाला जगातले उपोषणाचे तज्ज्ञ महात्मा गांधी त्यांनी जे तंत्र अवलंबलं होतं ते तंत्र तुम्ही अवलंबा. पहिली गोष्ट आहे, उपोषण हे शेवटचं हत्यार आहे. उपोषणातून जनजागृती करणं असं नाही. तुम्ही आधी सगळ्या गोष्टी लोकशाही मार्गाच्या केल्या पाहिजेत. तुम्ही सरकारला भेटा, निवेदनं द्या, आपली मागणी मांडा, आपली मागणी पास करून घेण्याचा प्रयत्न करा, आपल्या मागणीसाठी पुन्हा भेटा, तुम्ही आंदोलनं घ्या, तुम्ही परिसंवाद घ्या, चर्चासत्र घ्या, आणखी काही गोष्टी करा आणि त्यानंतर शेवटचा उपाय म्हणून उपोषण करा. उपोषण करताना गांधी मार्ग आपण अवलंबावा असं मी म्हणतो. त्याचं कारण, महात्मा गांधींनी आयुष्यात एवढी उपोषणं केली, त्याचं एकही उपोषण फेल गेलं नाही आणि त्यांचं आरोग्य बिघडलं नाही. त्याचं कारण कोणतं आहे? 21 दिवस उपोषण करायचं आहे हे महात्मा गांधी आधी 21 दिवस ठरवायचे. आणि आधी 21 दिवस ठरवून सॉलिड, सेमी लिक्विड आणि लिक्विड असं अन्न घ्यायचे. शेवटच्या दिवशी लिक्विड अन्न घेणं बंद करायचे आणि आपलं उपोषण चालू ठेवायचे. उपोषणाच्या काळात ते एक्झर्शन जादा करायचे नाहीत. फार महत्वाचं असेल तर थोडं बोलायचे, नाहीतर शांतपणे विश्रांती घ्यायची. उपोषणाच्या काळात ते भरपूर पाणी प्यायचे. आपण सर्वांनी भरपूर पाणी पिलं पाहिजे आणि आपलं उपोषण केलं पाहिजे. उपोषणाच्या आधी आपली मागणी ठोसपणे मांडली पाहिजे. हक्के आणि जरांगे पाटील आपापल्या समाजाचे हक्क मागण्यासाठी धडपडतायत. चांगली गोष्ट आहे. फक्त त्यांनी आपल्या समाजाचे हक्क मागत असताना इतरांचे, कोणाचे गरिबांचे हक्क डावलले जाऊ नयेत याची काळजी केली पाहिजे. बच्चू कडू शेतकऱ्यांचा वर्गीय प्रश्न घेऊन उभे आहेत. हा वर्गीय प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि बच्चू कडू ते चांगल्या पद्धतीने करतायत. पण बच्चू कडू तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी घाईल आले त्या उपोषणामध्ये. याचा अर्थ उपोषणाची मानसिक तयारी तर त्यांची होती, पण शारीरिक तयारी त्यांनी सरळ केली नव्हती. असं करू नका. आपण आपले उपोषण यशस्वी करा. महात्मा गांधी प्रमाणे महात्मा गांधी 21 दिवस उपोषण करायचे. 21 दिवस आधी उपोषण करायचे आणि नंतरचे 21 दिवसात सोडायचे. तशा पद्धतीने उपोषण करा. तुम्हाला यश मिळो, तुम्हाला कीर्ती मिळो, तुमचे प्रश्न सुटोत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद.